दे धडक बेधडक आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी, घटना, समस्या, विविध क्षेत्रातील सर्वदूर बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा. अलिबाग तालुक्यातील पेझारी नागोठणे महामार्गावरील कातळपाडा येथे लोखंडी जिन्याचे काम करत असताना विजेचा धक्का लागून 27 वर्षीय तरुणाचा अंत झाल्याची दुर्दैवी घटना घडली. सौरभ भालचंद्र पाटील, वय 27 वर्ष, राहणार शहाबाज, अलिबाग असे तरुणाचे नाव असून या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. मिळालेल्या माहितीनुसार कातळपाडा येथील नरेश जनार्दन वावेकर यांच्याकडे लोखंडी जिना बसवण्याचे काम सुरू होते. सकाळी सुमारे 11:30 वाजण्याच्या सुमारास सौरभ पाटील याला विजेचा जोरदार धक्का बसल्याचे स्पष्ट झाले. या अपघातात त्यांच्या दोन्ही पायांची कातडी निघून तळपायाच्या पंजावर गंभीर जखमा झाल्या होत्या. सहकाऱ्यांनी तात्काळ त्यांना चिखली येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल केले. मात्र प्रकृती गंभीर असल्याने वैद्यकीय अधिकाऱ्यांनी पुढील उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात हलवण्याचा सल्ला दिला. यानंतर सौरभ पाटील यांना जिल्हा रुग्णालयातील विभागात दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी तातडीने उपचार सुरू केले. मात्र दुपारी सुमारे 2 वाजण्याच्या सुमारास त्यांना मृत घोषित करण्यात आले. या घटनेमुळे पाटील कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. दरम्यान या दुर्घटनेनंतर कामाच्या ठिकाणी सुरक्षेच्या उपाययोजनांबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. योग्य सुरक्षा साधने आणि आवश्यक खबरदारी घेतली असती तर हा टाळता आला असता का, असा सवाल नागरिकांकडून उपस्थित होत आहे. लोकशक्ती लाईव्हसाठी अमोल कुमार जैन, अलिबाग. अशाच सच्चाई दर्शवणाऱ्या बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.